मार्शल आर्टचे धडे देणारे राहुल गांधी राजकीय आखाड्यात आता कसे डावपेच टाकणार आहेत ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता पुढच्या रिपोर्टकडे, आणि महत्त्वाचा रिपोर्ट आहे मराठवाड्यातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका गृहिणीनं मार्केटमधून विकत घेतलेल्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळून आलेत। त्यामुळे बाजारातून तांदूळ घेताना सावध रहा। पाहूया या संदर्भातला सामचा खास रिपोर्ट। तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? मोदकासाठी तांदूळ घेताय? सावधान, संभाजीनगरमध्ये आढळला प्लास्टिकचा तांदूळ। धान्यामध्ये भेसळ आढळण्याची गोष्ट नवी नाही। राज्यात भेसळीच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्यात। मात्र छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार तुमची झोप उडवेल। सगळीकडेच गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे। गृहिणींकडून त्यासाठी मोठी तयारी सुरू आहे। बाप्पाला आवडतो मोदकांचा नैवेद्य, आणि हेच उकडीचे मोदक तयार करण्यासाठी एका गृहिणीनं मार्केटमधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळून आलेत। धक्का बसला ना? हो, पण हे खरं आहे। हे दृश्य नीट पहा। शहरातील सिडको भागात राहणाऱ्या अमृता येवले यांनी मोदक बनवण्यासाठी मार्केटमधून हा तांदूळ खरेदी केला। मात्र तांदूळ धुताना त्यात चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळून आलेत। हा प्रकार पाहून अमृता यांनाही धक्का बसला। तांदूळ उचलून बघितल्यानंतर त्याला जेव्हा मी हातावर घेतला तर लिटरली त्याच्यातून असा चिंगम सारखा धागा बाहेर निघाला आणि त्याचा रोल तयार झाला। धुतलेल्या तांदळाचे तुकडे पडतात रँडमली, त्याचा तुकडा न पडता त्याचा तार तुटायला लागला। मग मला लक्षात आलं, एक तर हा प्लास्टिकचा तांदूळ असेल किंवा मग याच्यामध्ये इंद्रायणी तांदळात मोस्टली चिकटपणा असतो, म्हणून चिकटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी ही गोष्ट ऍड केलेली असेल। प्लास्टिकचा तांदूळ कसा ओळखाल ते आपण पाहूया। मुठभर तांदूळ पाण्यात ठेवा। प्लास्टिकचा तांदूळ पाण्यात तरंगू लागतात। भात शिजवल्यानंतर प्लास्टिकचा तांदूळ चिकटतो, त्याच्या गुठळ्या होतात। दर्जेदार तांदूळ तोंडात विरघळतो। बाजारातून तांदूळ खरेदी करण्यापूर्वी तांदळाचे काही दाणे चावून खा। भेसळ असेल तर ते दातांना कडक लागतील। अजून एक ट्रिक म्हणजे तांदूळाचे दाणे मंद आचेवर भाजून घ्या। जर तांदूळातून जळण्याचा वास येत असेल तर समजून जा तांदूळ हे भेसळयुक्त आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे बाजारातून तांदूळ विकत घेताना काळजी घेतली पाहिजे। सणवार आले की अन्नधान्यामध्ये भेसळ होत असते। मावा, खवापासून ते पनीर, सॉस अशा अनेक पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार उघडकीस येत आहेत। राज्यात भेसळ प्रतिबंधक कायदा आहे, त्याची कडक अंमलबजावणी होत नाही। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। मराठवाड्यात आलेला हा प्लास्टिकचा तांदूळ कोणी आणला? व्यापाऱ्यांची काही लागेबंदी आहेत का? अन्न व औषध प्रशासनाकडून याची सखोल चौकशी होऊन भेसळ करणाऱ्यांना गजाआड केलं पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांनीही सजग राहणं तेवढंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।